हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पाहत आहात लॉ अँड लॉट्स ऑफ मोर. तर मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने, भारताच्या संसदेने IPC, CRPC आणि इव्हिडन्स म्हणजेच इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट या 3 कायद्यांना रिप्लेस करण्यासाठी नवीन कायदे अस्तित्वात आणले. त्या कायद्यांना राष्ट्रपतींनी संमती दिली. अजून ते कायदे लागू झालेले नाहीत, परंतु पुढील काही दिवसांमध्ये, पुढील काही कालावधीत ते लागू होणार आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्यानं जे ड्रायव्हर्स आहेत, प्रामुख्याने त्याच्यामध्ये मग बसचे असतील, ट्रक्सचे असतील किंवा अन्य जे ड्रायव्हर्स आहेत, यांचा संप नेमका का सुरू आहे आणि या संपामुळंच पुन्हा पेट्रोल आणि डिझेल किंवा इंधनाचा जो पुरवठा आहे तो कुठं ना कुठं त्याच्यामध्ये खंड पडल्यामुळं काही ठिकाणी पेट्रोल संपलेलं आहे किंवा डिझेल संपलेलं आहे किंवा काही ठिकाणी लांबच लांब त्याच्यासाठी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर याचं नेमकं कारण काय आहे हे जाणून आपण या आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे. चालतं मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ठीक आहे. तर आपल्या भारतामध्ये इंडियन पिनल कोड हा जो कायदा आहे तो आत्ता आजसुद्धा तोच अंमलात आहे. तर 1860 म्हणजेच ब्रिटिश काळातला तो कायदा आहे. तर त्याच्यामध्ये अपघाताच्या तरतुदी नव्हत्या का? मग हा नवीन कायदा किंवा नवीन तरतुदी कशासाठी? तर याच्यामध्ये प्रामुख्यानं हा जो जुना कायदा आहे याच्यामधल्या आपण प्रामुख्यानं तरतुदी पहिल्यांदा जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर मग नवीन तरतुदी काय आहेत आणि कशासाठी त्या आणल्या गेल्या याची कारणमीमांसा आपण करणार आहे. ठीक आहे. तर जुना कायदा जो आहे, जो आपण IPC म्हणतो, सेक्शन 279, तर त्या 279 या कलमामध्ये जर कोणी रॅश आणि निग्लिजंट ड्रायव्हिंग किंवा निग्लिजंट ॲक्ट करत असेल आणि त्यानुसार एखाद्या ह्युमन लाईफला एंड डेंजर होत असेल किंवा ह्युमन लाईफला त्याच्यामध्ये कुठलीही इजा होण्याची जर संभावना असेल, तर त्या व्यक्तीला, जो कोणी गुन्हेगार आहे, त्याच्यावर ज्या वेळेला गुन्हा सिद्ध होईल त्यावेळेला त्याला 6 महिन्यांच्यापर्यंत कारावास आणि 1000 रुपयांपर्यंत दंडाची रक्कम अशी ह्या 279 ह्या कलमानुसार जुन्या कायद्यामध्ये होती. त्यासोबतच सेक्शन 337 आहे, 338 आहे. म्हणजे एखाद्याला जर किरकोळ दुखापत झाली तर 337नुसार त्याला एक 6 महिन्यांच्यापर्यंत शिक्षा, किंवा 338मध्ये जर गंभीर दुखापत झाली तर त्याच्यामध्ये त्याला 1-2 वर्षापर्यंत शिक्षा, अशा ह्या शिक्षा होत्या. त्यासोबतच कलम 304A जे आहे, तर कलम 304A मध्ये जर कुणाच्या अशा रॅश अँड निग्लिजंट ॲक्टमुळं, ड्रायव्हिंगमुळं जर एखाद्याला आपला जीव गमावावा लागला तर त्या व्यक्तीलासुद्धा 2 वर्षांच्यापर्यंत शिक्षा त्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यासोबतच आपण सलमान खानची जी केस बघितली तर त्याच्यामध्ये 304 कलम जे आहे, 304 कलमाचा पार्ट 2 म्हणजे नॉलेज असल्यानंतरचा जो विषय आहे तर त्याच्यानुसार सुद्धा पनिशमेंट दिलेल्या होत्या. परंतु प्रामुख्यानं जी कलमं वापरली जायची ते म्हणजे एखाद्याचा जर अपघातामध्ये जीव गेला एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 279 आणि 304A ही प्रमाणभूत किंवा ही मूलभूत कलमं लावली जायची. तर या कलमांना मॅक्सिमम शिक्षा ही 2 वर्षापर्यंत होती. ठीक आहे. तर मग 2 वर्षापर्यंत शिक्षा होती. मग आता असं काय झालं आहे की नवीन कायदा आला तर त्याला विरोध करतायत, ड्रायव्हर लोकांचा प्रामुख्याने विरोध आहे. तर याच्यापाठी मग नेमकी काय कारणं आहेत? तर त्यासाठी आपल्याला जावं लागतं भारतीय न्यायसंहिता जी आहे त्या न्यायसंहितेमधलं कलम 106 सबसेक्शन 2 याच्यामध्ये नेमक्या तरतुदी काय केलेत याच्याबद्दलच्या त्या आपल्याला पाहायला लागतात. ठीक आहे. तर मी तो सेक्शन रीड आउट करतो, जो नेमका सबसेक्शन जो आहे की ज्याच्यामुळं हा सगळा गोंधळ चाललेला आहे. तर हुएवर कॉजेस डेथ ऑफ एनी पर्सन बाय रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग ऑफ व्हेकल नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमिसाइड अँड एस्केप्स विदाउट रिपोर्टिंग इट टू अ पोलीस ऑफिसर ऑर अ मॅजिस्ट्रेट सून आफ्टर द इन्सिडंट shall be punished with imprisonment of either description of a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. म्हणजे काय म्हटलेलं आहे, जो कोणी व्यक्ती रॅश अँड निग्लिजंट ॲक्टनुसार ड्राईव्ह करत असेल, ॲक्ट म्हणणार नाही परंतु ड्राईव्ह करत असेल आणि त्या ड्रायव्हिंगमुळं एखाद्याला आपला जीव गमवावा लागला आणि तो जो ड्रायव्हर आहे तर तो अपघातानंतर लगेच तिथून मॅजिस्ट्रेटला म्हणजेच न्यायाधीशांना किंवा तिथल्या कन्सर्निंग मॅजिस्ट्रेटना किंवा पोलिसांना त्याच्याबद्दलची माहिती न देता तिथून जर एस्केप होत असेल, तिथून जर पळून जात असेल, तर त्या ड्रायव्हरला 10 वर्षांच्यापर्यंत शिक्षा म्हणजे कारावास किंवा तुरुंग आणि मोठी दंडाची रक्कम होऊ शकते ॲज पर सेक्शन 106 ऑफ द न्यू ॲक्ट. ठीक आहे. तर
डायरेक्ट ही शिक्षा 2 वर्षांपासून किंवा 6 महिने किंवा 2 वर्ष आपण जुनी शिक्षा जी म्हणत होतो तर त्याच्यापासून वाढून अगदी 10 वर्षापर्यंत आणि मोठी फाईनची अमाऊंट, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षेचा फेरबदल हा खरंच स्वीकारार्ह आहे का? जी ड्रायव्हर लोकांची मानसिकता आहे ती खरंच हे स्वीकारण्यासारखी आहे का? मग त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स म्हणजे सगळेच आले, ह्याच्यामध्ये व्हेइकल, ह्याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख नाही की बाबा फक्त एक XYZ प्रकारचंच व्हेइकल, असं काही नाही आहे. व्हेइकल म्हणजे व्हेइकल, त्याच्यामध्ये कुठलेही बाकीचे क्लॉजेस नाही आहेत. तर त्यामुळं कुठलाही ड्रायव्हर जर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला धडक देऊन आणि त्याच्यामध्ये त्याचा जर मृत्यू झाला असेल आणि तिथून जर पलायन तो करत असेल तर एवढी मोठी प्रमाणात शिक्षा ह्या नवीन कायद्यामध्ये नुकतीच दिलेली आहे. तर याच्यामध्ये हा कायदा इम्प्लिमेंट करत असताना प्रामुख्यानं जे युनियन्स आहेत, ट्रक ड्रायव्हर्सचे युनियन आहेत किंवा जे काही बाकीचे इतर ड्रायव्हर्स आहेत, तर त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? तर त्यांचं म्हणणं नेमकं असं आहे की जर दंड जर फार मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये होत असेल तर आमची एवढी आर्थिक कॅपॅसिटी नाही आहे आणि ह्याच्यामध्ये कुठं ना कुठे हे अन्यायकारक आहे. दुसरी गोष्ट, जर फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एखाद्या यंग एजचा ड्रायव्हर असेल, 25-30ला जर एखादा ड्रायव्हर आहे आणि त्याच्याकडून असे एखादी इन केस एक दुर्दैवानं घटना घडलीच आणि त्याच्यामध्ये त्याचा दोष सिद्ध झाला तर त्याला 10 वर्षांची जर शिक्षा झाली तर तो 10 वर्ष संपूर्णतः अगदी तो जाणीवपूर्वक तर कोणी अपघात करत नाही आहे आणि जर जाणीवपूर्वक अपघात एखाद्यानं केलाच तर त्याच्यामध्ये त्याला वेगळी कलमं आहेत, परंतु अपघात झाला चुकीनं आणि अपघात झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला शिक्षा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर झाली तर त्यामध्ये त्या व्यक्तीच्या पाठीमागे असणारं कुटुंब, त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या संपूर्ण पद्धतीनं कोलॅप्स होणार आहेत, संपूर्ण पद्धतीनं कोलमडून पडणार आहेत. त्यामुळंच प्रामुख्यानं ह्या ड्रायव्हर लोकांचा या कायद्याला, या नेमक्या अशा कलमांच्या शिक्षेला विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा एवढा कायदा कडक करण्यापाठीमागं तर काय कारण आहेत हा सुद्धा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर मित्रांनो, प्रामुख्यानं जर आपण भारतामध्ये रोड ॲक्सिडेंटचा आणि हिट अँड रनच्या केसेस या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर वर्षभरामध्ये जवळजवळ 50 ते 80 हजार लोकांना दरवर्षी सरासरी या रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागतो. मग त्यामुळंच कायद्यांचं किंवा कायदे बनवणाऱ्यांचा उद्देश असा आहे की जर आम्ही मोठ्या शिक्षा या गुन्ह्यांना किंवा अशा प्रकारच्या अपघातासारख्या घटनांना आम्ही जर मोठ्या शिक्षा याच्यामध्ये दिल्या तर सगळे ड्रायव्हर्स आपल्याला जे व्हेइकलचे रूल्स आहेत, ट्रॅफिक रूल्स आहेत ते फॉलो करतील आणि कुणीही त्याच्यामध्ये अपघात करणार नाही किंवा रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग करणार नाही, असं एक इंटेन्शन लेजिस्लेचरचं कुठे असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. परंतु यामध्ये नुकतंच गव्हर्नमेंटनं सुद्धा सांगितलेलं आहे की अजून हे कायदे अंमलात आलेले नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये जे युनियन्स असतील, ड्रायव्हर्स लोकांच्या ज्या संघटना असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही याच्यामधून काहीतरी मध्यम मार्ग कोणता तरी काढू आणि त्याच्यानंतरच हा नवीन कायदा जो आहे तो आम्ही अंमलात आणू, अशा प्रकारचं आश्वासन तरी नुकतंच सरकारनं युनियन्स ज्या आहेत ड्रायव्हर लोकांच्या त्या आहेत त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं नुकता काही राज्यात संप मागे घेतलेला आहे, काही राज्यामध्ये अंशतः सुरू आहे. त्यामुळं याच्यामध्ये आय होप लवकरच काहीतरी तोडगा निघेल आणि याच्यामधून नक्कीच काही ते सुवर्णमध्ये साधला जाईल. आपण बघूया याच्यामध्ये काय हॅपनिंग्स होत आहेत, काय नवीन कायदे येत आहेत किंवा हाच कायदा अंमलात येतोय का. तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आपण पाहिला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.